सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो. परत एकदा वारसा डॉक्टर मधुकर बाळकृष्ण जोशी साहेब यांचा वारसा. आता ते व्यक्तिमत्व मांडायचं सांगायचं म्हणल्यावर ते अफाट व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर मधुकर बाळकृष्ण जोशी साहेब, त्यांना मी शेतकरी म्हणू का डॉक्टर म्हणू का उद्योजक म्हणू का संघटक म्हणू का राजकारणी म्हणू का समाजकारणी म्हणू, मैत्रीमध्ये आता मित्र म्हणू, आदर्श वडील म्हणू का पालक म्हणू, जबाबदार सुजाण नागरिक म्हणू, हे मांडताना आता त्या साहेबांबद्दल बोलताना मांडताना जितकं मांडणी करत जाईन तितकं ते अफाट व्यक्तिमत्व खुलत जातं. त्याच्यामुळं काय म्हणून मांडणी करू असो. आता शेतकरी ही बघा, त्यांनी केलेली शेती, त्यांनी जपलेली शेती, शेतकरी म्हणून मांडताना त्यांचं सुद्धा म्हणजे शेतीमध्येही एवढं सखोल ज्ञान, एवढं अभ्यास, काय सांगावं आणि कसं सांगावं. आणि इतर स्वतःची शेती करत असताना इतर शेतकऱ्यांचंही कल्याण व्हावं आणि कल्याणकारी योजना कोणच्या, एवढा अभ्यास, एवढा गाढा अभ्यास, काय सांगावं आणि कसं मांडावं. माझी पात्रताच नाही आहे, परंतु एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून त्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व वाढावं आणि लक्षात यावं, हे माझा प्रामाणिक हेतू. आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श शेतकरी, त्यांच्या वारशाची आलेली शेती. आता हे समोर क्षेत्र दिसतंय, तिथं ऊसासाठी मी करतोय आणि त्यांच्यातला शेतकरी मी समजून घेऊन इतर शेतकऱ्यांचंही कसं कल्याण करता येईल, इतर शेतकऱ्यांनाही कशी मदत होईल आणि काय काय करता येईल शेतीमध्ये. सध्या शेतकऱ्यांचे हाल एवढे बेहाल आहेत की बस, शेतकऱ्यांना मजूर अडवतो, मजूर नडवतो, आसमानी संकट अडवतं, सुलतानी संकट नडवतं. काय करावं शेतकऱ्यांनी, हमी भाव नाही, बाजारपेठ नाही, आडत्या नडवतो, कारखानदार अडवतो. म्हणजे शेतकरी चहूबाजूने संकटात आहे. मग ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल, कसं कसं करता येईल, ज्या गोष्टी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केल्या होत्या त्या गोष्टी आपल्याला कशा करता येईल हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, धडपडतोय. शेती, पाणी, खतं, बियाणं, बाजारभाव आणि शाश्वत पाणी, शाश्वत पर्यावरण कसं निर्माण करता येईल याचा विचार करून ते विचार वाढवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करतोय. पण संकुचित विचारसरणीमुळं शेतकरीच शेतकऱ्यांना मदत करत नाही, गट शेती करत नाही, गटाने उपाययोजना करत नाही. त्याला करणार काय असो, शेतकरी प्रयत्न प्रामाणिक करतोय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न